हॅलो, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, राम राम मंडळी. मी तुमचा मित्र संदीप लोखंडे पुन्हा एकदा तुमच्यासोबत आहे एका स्पेशल गेस्ट सोबत. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आज जो विषय आहे तो खूप स्पेशल आहे. आज आपल्यासोबत एक स्पेशल व्यक्तिमत्व आहे आणि एका स्पेशल आपण सब्जेक्टबद्दल बोलणार आहोत. वास्तुशास्त्रावर आपण गप्पा मारणार आहोत. माझ्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. वास्तुसिद्धीचे संस्थापक श्री केशव गावकर आपल्यासोबत आहेत. केशवजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू आचार्य 90 FM. धन्यवाद धन्यवाद संदीप सर. असाच ऊर्जावान व्यक्तिमत्वाकडून मला वेलकम मिळाल्यामुळे प्लस आचार्य 90 FMच्या श्रोत्यांना आणि चॅनलला पण माझे खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही पुढे मला ऐकणार आहात त्यासाठी थँक्यू. अगदी आम्ही सगळे उत्सुक आहोत आपल्याला ऐकायला. आणि आज आपण रंगणार आहोत, आज आपल्या गप्पा रंगणार आहेत वास्तुशास्त्रावर, सकारात्मक ऊर्जेवर आणि नवनवीन उपायावर. चला तर सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण गेली अनेक वर्षापासून आपण नोकरीही केली, त्यानंतर आपण या क्षेत्राकडे आलात आणि तब्बल 12 वर्ष आपण हे कार्य करत आहात. तर नोकरीकडून आपण या व्यवसायाकडे म्हणजे या वास्तुशास्त्रावर कसे काय आलात? खूप छान प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणालात की नोकरी केली. येस, मी बँकिंगला ECS प्रोसेसिंगमध्ये जॉब केला, जवळजवळ 12 वर्ष जॉब केला. आणि त्या प्रवासानंतर जसं तुम्हाला काहींना माहिती पण आहे की आम्ही पुजारी फॅमिलीमधून आहोत. तर या पुजारी फॅमिली असल्यामुळे ज्योतिष, वास्तू किंवा न्यूमरोलॉजी याच्याकडे थोडा ओढ माझा पहिल्यापासून होता. आणि असं वाटत होतं की आमच्या घरातला माहोल पण तसा भक्तिमय असल्यामुळे नवनाथ पारायण आहे, रामायण आहे, महाभारत हे रामायण हे ग्रंथ श्रावणामध्ये ऐकले जायचे. त्याचा प्रभाव माझ्यावर होताच. आणि तेव्हा असं वाटायचं की अशा काही शास्त्रांच्या मार्फत आपण काही सोल्युशन देऊ शकतो का किंवा शिकू शकतो का, पहिलं तर समजून, आणि काही लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो का, असं खूप होतं. पण जेव्हा मला चान्स मिळाला 2007च्या दरम्यान वगैरे, आणि तेव्हा त्याच्याबद्दल नॉलेज घेऊन पुढे जाऊन त्याचं शिक्षण घेऊन मग एका ठिकाणी प्रॅक्टिकली मी काम करून म्हणजे 1 वर्ष एकाच्या म्हणजे पामेशच्या ऑफिसमध्ये मी 1 वर्ष काम केलं. बरं. आणि मग मी माझा स्वतःचं कन्सल्टन्सी चालू केली. मग आता आपला पार्टनरशिप पण येते? नाही, त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम केलं. बरं. मी वास्तू कन्सल्टंट आहे, परमिशन नाही, पण मला माहिती आहे ते कसं काम करतं वगैरे. म्हणजे त्याचं नॉलेजही आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये सगळ्याच गोष्टीचं नॉलेज ठेवायला लागतो. नुसतं वास्तू आहे म्हणून वास्तूचं नाही, तर बाकीच्या गोष्टींचं पण, जसं न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी यांचंही नॉलेज आपल्याला ठेवायलाच लागतं क्लायंटच्या भल्यासाठी. बरं. वास्तुशास्त्र तसं बघायला गेलं तर हे शास्त्र आहे आणि हा खूप मोठा विषय आहे. खरं बघायला गेलं तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो हे सांगण्यासाठी, तो वेळही अपुरा पडेल. पण वास्तुशास्त्र अगदी थोडक्या शब्दात जर सांगायचं झालं तर नेमकं काय आहे? येस, वास्तुशास्त्र तुम्ही म्हणताय तसं सांगायला गेलं तर भरपूर वेळ लागेल. पण बेसिकली मेन डायरेक्शन आहेत त्या 4 आहेत. परत उपदिशा अजून 4 आहेत. पंचमहाभूत आहेत जे सर्वांनाच माहिती आहे. आणि याचा सगळ्याचा प्रभाव जो होतो त्या घर, ऑफिस, फॅक्टरीवर, मग तो प्रभाव काही वेळेला पॉझिटिव्ह असतो, काही वेळेला निगेटिव्ह असतो. मग तो कसा प्रभाव आहे, त्याचा प्रभाव आपल्या घर, ऑफिस, फॅक्टरीवर कसा पडतोय हे चेक करणं म्हणजेच वास्तुशास्त्र. किंवा याचा फायदा आपल्या फॅमिलीसाठी, घरासाठी, ऑफिससाठी किंवा कमर्शियली कसा करून घेणं म्हणजेच वास्तुशास्त्र. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सायंटिफिक सांगायला गेलो तर भरपूर वेळ लागेल, कारण आपली सगळी जी शास्त्र आहेत ही सायंटिफिकच आहेत. अग्नेयला किचन असावा का असावा, तर 12-12.5ची जी किरणं आहेत ती बरोबर तुम्हाला त्यावेळेला किचनच्या इथे येतात अग्नेयला. आणि किचनमध्ये म्हटलं की तिकडे सगळं हे होतं, जेवण होतं, तेल होतं, मसालेदार होतं, धुवर असतो. बरोबर. मग ते डिसइन्फेक्ट व्हायला पण ती किरणं खूप काम करतात. परत ते जे किरण आहे ते मग गृहिणीच्या सहस्रार चक्रात पडून ती ऍक्टिव्ह राहावी पूर्ण दिवसभर, कारण स्त्री ऍक्टिव्ह तर घर ऍक्टिव्ह, असा सायंटिफिक विचार शास्त्रामध्ये झालेला आहे. आणि हे पूर्ण शास्त्र सायंटिफिकच आहे, म्हणून याला शास्त्रच म्हटलंय. आणि त्या काळात हे लिहून ठेवलेलं आहे. येस. तर खूप प्रभावी आहे. एक प्रश्न अजून एक असा आहे की आपल्या जीवनावर इतकं प्रभाव टाकतं वास्तुशास्त्र, हे खरं आहे का? येस, 100% खरं आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे कसं असतं, मी तुम्हाला एक उदाहरण असंही सांगतो की
बऱ्याच वेळेला ज्या ज्या घरांमध्ये साऊथ वेस्ट डिस्टर्ब असतो हम्म. तिथे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम दिसेल की लोन्समध्ये गेले आहेत किंवा जॉब गेला आहे. मग हे गोष्टी आपण जेव्हा लिंक करतो, नॉर्मल माणूस जेव्हा लिंक करतो तेव्हा काय म्हणतो, अरे रिसेशन आलं, इंडस्ट्रीमध्ये हे होतं, किंवा जॉबच इन्कम सोर्स न राहिल्यामुळे मला ते लोन भरता नाही आलं, अशा काही गोष्टी. पण हे झाले लॉजिकल रिझन. हम्म. पण बियॉन्ड लॉजिक त्या घराचं किंवा त्या ऑफिसचं जे एनर्जी फील्ड आहे हम्म. ते खूप काम करत असतं. साऊथ वेस्टला जेव्हा पण डिस्टर्बन्स येतो तेव्हा तो व्यक्ती त्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकणारच हे शुअर शॉट असतं. कळलं? आणि कोणाचं प्रारब्ध थोडं जास्त असतं, कारण प्लॅनेटरी पोझिशन पण काम करतं. जेव्हा प्लॅनेटरी पोझिशन अप असतो तेव्हा याचे तुम्हाला फटके कमी लागतात, पण प्लॅनेटरी पोझिशन ऑलवेज अप राहत नाही, ती वर खाली होत असते, बदलत असतात. आणि जेव्हा ती खाली होते तेव्हा तुम्हाला हे वास्तुदोष म्हणा, पितृदोष म्हणा, हे खूप डोकं वर काढतात आणि त्याचे त्रास तुम्हाला होतातच. केशवजी, तुमच्या अनुभवातून सांगा की लोक वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मुख्यतः कुठल्या वास्तू चुका करतात. अनेक लोक आपण बघितलेत की त्यांना असं वाटलं आणि ते काही करतात. असं आपल्या नजरेत काही आहे का, किंवा आपल्या अनुभवात काय आहे का? येस, मी तर आता तर म्हणेन, पूर्वी एखादी वेळ एवढे कन्सल्टंट नव्हते म्हणाल किंवा अवेअरनेस नव्हतं, पण आजच्या तारखेला एवढा अवेअरनेस आहे, मी तर म्हणतो जरा प्रमाणाच्या बाहेरच आहे अवेअरनेस. पण आणि अशाही वेळेला तुम्ही जर वास्तू कन्सल्टंटचा घर घेण्यापूर्वी किंवा ऑफिस घेण्यापूर्वी किंवा एखादा नवीन व्हेंचर सुरू करण्यापूर्वी जर वास्तू कन्सल्टंटला ती जागा, ऑफिस, फॅक्टरी दाखवत नसाल किंवा त्यांच्याकडनं कन्सल्टेशन करून घेत नसाल, तर मी म्हणतो सगळ्यात पहिली मिस्टेक हीच आहे. एक कमी 5 ते 10,000च्या दरम्यान तुम्हाला कन्सल्टेशन करून मिळतं तुमच्या 2, 3, 4, 5 करोड प्रॉपर्टीचं, आणि तुम्हाला कळतं की येस, ही वस्तू जास्त पॉझिटिव्ह आहे, मी घ्यावी. मग काय प्रॉब्लेम आहे ना. मग एवढा करोडाचा, आणि त्याच्याही मागे काय आहे, तेवढे ते लोन्स पण असतात. असं नाही की आपल्याकडे भरपूर पैसे पडलेले असतात आणि आपण घरं घेतो, असं नाही आहे. मग एवढी पुंजी जेव्हा लावतोय, एवढी आपली लाईफ टाईमची आपली पूर्ण फॅमिली त्याच्यात राहणार आहे, आपलं जे बिझनेस ग्रो होणार आहे, मग का नाही करावं. बरोबर. पहिली स्टेज हीच आहे की कन्सल्टेशन करून घ्यावं, जेणेकरून पुढचे बरेच प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला आपल्याला कळेल की बाबा हे किती पॉझिटिव्ह आहे, Exactly. किंवा याच्यामध्ये आणि हे घ्यायचं की नाही ते पण अच्छा. तुम्हाला कळेल. कारण काही एकाच बिल्डिंगमध्ये 4 घरं आहेत ना, तुम्ही कन्सल्ट केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे पॉझिटिव्ह आहे, हे 3 पॉझिटिव्हच नाही आहेत. बरं. मग जे पॉझिटिव्ह आहे, जे चांगलं आहे वास्तूप्रमाणे, ते घ्यावं ना, कारण सगळ्यांची किंमत तर सेमच आहे 4ही घरांची. बरोबर आहे. मग तुम्ही तुमचा जो मेहनतीचा पैसा आहे तो त्या पॉझिटिव्ह घरासाठी लागू दे. वेल सेड, वेल सेड. एक अजून एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आमच्या श्रोत्यांना प्लीज सांगा. सोपे उपाय. येस, एकदम सोपे उपाय म्हणाल तर डिक्लटरिंग, म्हणजे क्लटर म्हणजे जी काही अडगळ असते घरामध्ये, काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, रद्दी असते, हे रेग्युलर क्लीन करत राहू. आपण काय वाट बघतो की दसरा आला, दिवाळी आली, मग क्लीन करूया, त्यावेळेला परत बोलवायचंच आहे. नो, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जेवढे रेग्युलर क्लीन कराल तेवढ्या घरामध्ये तुमची चांगली एनर्जी फ्लो होत राहील आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा मिळेल. मी बऱ्याच वेळेला क्लायंटना परीक्षण केल्यानंतर जर मला अडगळ दिसली आणि पुढची जर त्यांना ट्रीटमेंट करायची असेल, वास्तूच्या उपाययोजना करायचं, मी त्यांना स्ट्रिक्टली सांगतो, सगळ्यात पहिले हे डिक्लटर आहे, हे क्लीन करायचं आहे, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तर अशा गोष्टी आहेत, तर हे करू शकतात. परत अजून सांगायचं झालं तर एक नॉर्थ ईस्टला देवघर असं ठेवावं त्यांनी, ही खूप इम्पॉर्टंट अशी टीप आहे. वा. ज्याही घरामध्ये ईशान्येला देवघर आहे त्या घरामध्ये भले काही किती दोष वगैरे असले तरी पण तुम्हाला आयत्या वेळेला ते सपोर्ट करू शकतं. त्यामुळे ईशान्येला देवघर असणं खूप चांगलं. केशव सर, आपण याबद्दल काही सोप्या उपाय आम्हाला सांगितले, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही अनेक घरं आणि ऑफिसेस वास्तूशी सुसंगत केली आहेत. तुमचं एखादं आवडतं यशस्वी उदाहरण सांगाल का, की जेणेकरून क्लायंटला खूपच फरक दिसला किंवा जाणवला? येस, संदीप समोर तुम्हाला सांगायला आवडेल की मी 14 वर्ष या क्षेत्रात आहे. पूर्वी बँकिंगला होतो, त्यानंतर 12 वर्ष, त्यानंतर आता 14 वर्ष यात आहे. आणि या दरम्यान मी 5,000पेक्षा जास्त वास्तू परीक्षणं केलेली आहेत. बरं. आणि माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत, रेसिडेन्शियल, कमर्शियल, पर्सनल खूप आहेत. त्याच्यामध्ये नुकतंच एक महाराष्ट्रीयन कपल होतं, आता त्यांचं नाव मी सांगत नाही इथे, पण त्यांना
असं त्यांचं आडनाव सावंत आहे, एवढं मी सांगेन. तर त्यांनी आपल्याकडनं वास्तू करण्याची इच्छा प्रकट केली. आपल्याकडे कोणताही क्लायंट आला की डायरेक्ट आपण त्याला कर म्हणून सांगत नाही. का करावं, कशाला करावं, की काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत हे पहिले डिस्कस करतो. मग फॅमिलीची ते परमिशन घेऊन मग आपण ते करायला लागतो. मग तसंच त्यांनी आपलं प्रेझेंटेशन बघितलं, घरी जाऊन सांगितलं. मग आपण त्यांचा एक नॉर्मल छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि मग त्यांच्या घराचं परीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात आलं त्यांना खूप प्रॉब्लेम होते, फायनान्शियल प्रॉब्लेम होते, मेजर फायनान्शियलच होते आणि मुलांचा एक थोडासा इश्यू होता. मुलं थोडे हट्टी होते. ते नॉर्मल आहे, म्हणजे ते जशा ते टीनेज मुलं सगळी जशी आहेत तर त्याला काही होऊ शकतं का. आणि फायनान्शियल ते स्वतः जे होते ते IT बॅकग्राऊंडचे व्यक्ती होते, पण लॉकडाऊनमध्ये मला वाटतं त्यांचं काम गेलं वगैरे. पण ते ITचे प्रोफाईल जे प्रोजेक्ट बनवतच होते, पण त्यांना यश येत नव्हतं. बनवून ते पाठवत होते क्लायंट, ज्यांचे रिक्वायरमेंट होते तिकडे अप्लाय करत होते, पण मिळत नव्हतं. मग ते फायनान्शियल प्रॉब्लेम होते. मग त्यांनी आपल्याकडनं रेमेडीज परीक्षण करून घेतलं. त्यानंतर वास्तूच्या विना तोडफोडच्या उपाययोजना करून घेतल्या. आणि जसं आपण क्लायंटला सांगतो की आपण वास्तू जेव्हा करतो तेव्हा नुसतं वास्तूबद्दलच आपण उपाय देत नाही, तर वास्तुदोष घालवण्यासाठी उपाय देतो, पितृदोष घालवण्यासाठी पण उपाय देतो. आणि त्यांची डेट ऑफ बर्थ घेऊन आपण त्यांना कोणते मंत्र उपासना केले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, त्यांच्या प्लॅनेटरी पोझिशन अलाईन होण्यासाठी. मग अशा गोष्टी दिल्यावर त्यांना 6 ते 9 महिन्यामध्ये चांगले रिझल्ट येतात. तर मला सांगायला इथे छान हे वाटेल की आपल्या रेमेडीज केल्यानंतर त्यांना 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये त्यांनी दुबईच्या एक एव्हिएशन कंपनीला एक IT प्रोजेक्ट सबमिट केला होता आणि तो पास झाला त्यांचा. आणि त्यांना ती ऑफर मिळाली आणि ती ऑफर होती 2,40,40,00,000ची. क्या बात आहे. आणि त्यांनी इन्व्हेस्ट केले होते XYZ अमाऊंट. पण म्हणजे हे का सांगतो तुम्हाला, कारण फायनान्शियल पोझिशन खूपच त्यांची स्वतःची, वाईफ त्यांची चांगल्या ठिकाणी काम करत होती. तरी पण जेंट्स म्हटलं की त्याला आपला इन्कम चांगला असणं कधीही वाटतं. आणि त्यांना पूर्ण फॅमिलीला दुबईला जाऊन राहण्याची संधी आहे 2 वर्षाची. ते आता स्वतःच गेले, कारण त्यांची वाईफ इकडे बँकिंगला काम करते. तर ही एक सक्सेस स्टोरी आहे माझ्याकडे. अजून एक कमर्शियल सक्सेस स्टोरी आहे, प्लीज. ती तर मी तुम्हाला नावासकट सांगू शकतो, कारण त्यांचं नाव आहे निगम शाह. आणि युनिगिफ्ट इंडिया नावाचं त्यांचं बोरिवली स्टेशनला ऑफिस होतं. रेंटेड होतं 12 वर्ष. आणि आपल्याकडे ते समहाऊ कनेक्ट झाले वास्तूसाठी. मग त्यांनी विचारलं मुझे ये दुकान का करना है. तर आपण कधी दुकान सांगत नाही पहिल्यांदा. आणि तसंही त्याचं दुकान पॉझिटिव्ह होतं, नॉर्थ एंट्रीवालं होतं. तर एवढं काही करण्याचं गरज नव्हतं. आम्ही सांगितलं पहिलं तुमच्या घराचं परीक्षण आणि उपाययोजना करा. मग घरचं परीक्षण आणि उपाययोजना केल्यानंतर त्यांचे बरेच काही प्रॉब्लेम्स होते. भावाला त्यांच्या US ला जायचं होतं, ही जर CA, तर ते होत नव्हतं. बरेच वर्ष ते ट्राय करून पण होत नव्हतं. मग ते त्यांचं झालं रेमेडीज केल्यानंतर. मग तो पूर्ण फॅमिली घेऊन भाऊ US ला गेला. अरे वा. याच्या बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला लागली. आणि जसे ह्याचे चांगले रिझल्ट दिसायला लागले घरात वास्तू केल्यापासून, तर तो म्हणायला लागला की इथे पण मला करायचं ऑफिसमध्ये. तर ऑफिसमध्ये करता तर मी म्हणालो की आता आपण याला बूस्टिंगचं देऊ, कारण वास्तुदोष तर जास्त इथे नाही आहे, पण तुझा बिझनेस वाढावा, टर्नओव्हर वाढावा, चांगले क्लायंट्स यावे, याच्यासाठी आपण बूस्टिंग एनर्जी देऊ. तिथे आपण ट्रीट केल्यानंतर एवढा त्याला बिझनेस आला. त्यांनी जे रेंटेड 12 वर्ष शॉप होतं ते 1.25 करोडला विकत घेतलं आणि विथ कॅश. आणि हेही आपण प्रेडिक्ट केलं होतं की हे दुकान आप खरीद लोगे कॅश में. हे आपण प्रेडिक्ट केलं होतं. येस, हे मी त्यांना बोलताना सांगितलं. काही गोष्टी आपल्याला सेन्स पण होतात. त्याच वेळेला अजून एक तुम्हाला सांगतो त्याच क्लायंटची, की मी त्याच्या बाजूला एक शॉप आहे जिथे आता रिलायन्सची गॅलरी आहे. तर मी त्याला असं म्हणालो की निगम भाई ये दीवार भी आपको तोडनी है. तो मतलब तोडनी है मतलब ये दुकान भी आपको लेना है. तर तो हसायला लागला. आणि मागच्या आठवड्यात त्याने त्या दुकानाचे 5 करोडला डील केलं आणि त्याचं 75 लाख टोकन अमाऊंट दिली. सो हे दिस इज अनबिलिव्हेबल. येस, अशा आपल्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत. तर मला म्हणायचं आहे की हे शास्त्र सगळ्यांसाठी काम करतं, सगळ्या जाती, सगळ्या धर्मांसाठी, आणि खूप पॉवरफुल आहे. मी तर म्हणतो सर्वांनी याचा लाभ घ्यावा. बरं केशव सर, आपण इतकं चांगलं उदाहरण दिलेलं आहे. आता वेळ झालेली, आपण एका रॅपिड फायर राऊंडकडे वळणार आहोत. आता हे रॅपिड फायर राऊंडमध्ये तुम्हाला उत्तर पटापट द्यायचे, पटकन द्यायचं आहे. आपले श्रोते पूर्णपणे तयार आहेत. ठीक आहे, थोडं हलकं फुलकं खेळूया. रॅपिड फायर. सर, तुमच्याकडे 5 सेकंद असतील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. 5 सेकंदाच्या आत तुम्हाला याची उत्तरं द्यायची. ठीक आहे, तुम्ही तयार आहात? प्रयत्न करतो. तुम्ही तयार आहात? हो. ऑल राईट. श्रोते हो, आपले गेस्ट श्री केशव गावकर तयार आहेत रॅपिड फायर राऊंडसाठी. चला,
आपला पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तुमचं फेवरेट वास्तुशास्त्रातील नियम काय? नियम म्हणाल तर असा आहे की जे पण घर आहे त्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तुमचं ईशान्येला देवघर असावं, हा सगळ्यात पहिला माझा फेवरेट नियम आहे आणि तो मी क्लायंटने फॉलो करावा अशी मी खूप म्हणजे इच्छा व्यक्त करतो. करतो क्लायंटकडे. घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी सर्वात सोपा उपाय काय? येस, मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला की डिक्लटर म्हणजे जी काय अडगळ असेल घरामध्ये, इलेक्ट्रॉनिक असेल, कोणतीही अडगळ असेल, पेपर रूपात असेल किंवा काही ठेवलं असेल किंवा ही गोष्ट सगळ्यात पहिली जी काही घाण असेल ते थोडक्यात दूर कचरा करू नये करू नये आणि किंवा असेल तर तो असेल तर पटकन क्लिअर करावा. पटकन पडा. आणि गणपती दिवाळीची वाट बघू नये. जेवढं रेग्युलर इंटरव्हलमध्ये कराल तुम्ही, 15 दिवसाने कराल, महिन्याने कराल, तेही तुम्हाला जास्त फायदा, एनर्जी पण चांगली ठेवेल घरची. आणि माझा पर्सनल अनुभव आहे असा आणि काही 1-2 क्लायंटचा पण आहे की पैसेही येतात. तुम्ही क्लीन पैसेही येतात. श्रोते तुम्ही ऐका, साफसफाई करून बघा घराची छानपैकी आणि तुम्हाला त्यानंतर कुठून ना कुठून पैसे येण्याची न्यूज येतेच येते. पैसे येतील. प्लीज मेक शुअर क्लटर फ्री घर ठेवा, म्हणजे स्वच्छता मोहीम घरामध्येच राबवा. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुमच्या मते सर्वात चांगली झोपेची दिशा कोणती आहे? अनेक लोकांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात, तर ती दिशा कोणती? येस, आयडियली जसं घरामध्ये साऊथ किंवा ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनमध्ये बेडरूम असावा आणि त्या डायरेक्शनमध्ये साऊथला डोकं करून झोपणं. साऊथ जमत असेल तर साऊथ वेस्ट किंवा नसेल ऑप्शन तर वेस्ट. तर साऊथला डोकं करून झोपणं हे कधीही चांगलं. आणि जर समजा काही कारणाने तुमच्याकडे साऊथचा बेडरूम नाही आहे तर तुम्ही ज्याही डायरेक्शनला तुमचा बेडरूम आहे त्या डायरेक्शनला बेड असा ॲडजस्ट करावा की ॲटलिस्ट तुमचं डोकं तरी झोपताना साऊथच्या दिशेला असेल. सर, हे उत्तर साऊथचे जे आपले ऍक्टर्स आहेत त्यांना पण लागू आहे का? सगळ्यांना, पूर्ण जगात लागू आहे. कारण पंचमहाभूत आणि डायरेक्शन्स, 8 डायरेक्शन्स प्लस आकाश आणि पाताळ असं 10 दिशा हे सगळीकडे सेमच लागू आहे, त्यामुळे सगळ्यांना लागू आहे. ओके, पुढचा प्रश्न माझा, एक पुस्तक किंवा ग्रंथ ज्यांनी तुमच्या मनावर खूप प्रभाव पाडलाय? येस, असे खूप आहे. मी याच्याबद्दल, वास्तूबद्दल लिटरेचर खूप आहेत. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर ऋग्वेदात काही याचे संदर्भ आहेत ना, त्याच्याबद्दल गरुड पुराण आहे. वास्तूमध्ये आता बरेच कन्सल्टंट आहेत ज्यांनी आता आपले बुक्स केले आहेत. असं काही लिटरेचर आहे मार्केटमध्ये, स्पेसिफिक पण भरपूर आहे. आणि जर वास्तुशास्त्र सोडून एखादं पुस्तक आपण म्हटलं तर कोणतं असतं पुस्तक किंवा ग्रंथ आहे ज्यांनी तुमच्या मनावर खूप प्रभाव केलेला आहे? येस, माझ्या मनावर सगळे आहे ना, तसं बघायला गेलं तर ट्रिकी क्वेश्चन आहेत. आणि तसं बघायला गेलं तर मला आवडणारी पुस्तकं आहेत ती सगळी पुलंची आहेत. अच्छा, पु ल देशपांडे, क्या बात आहे सर, आम्ही सगळे चाहते आहोत पु ल देशपांडे सरांचे. आणि मॅनेजमेंटची जी काही बुक्स आहेत तेही मला म्हणजे वाचायला आवडतात. प्लस शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्र आहे तेही वाचायला आवडतं मला. म्हणजे ह्या अशी काही गोष्टी आहेत. तर मी आता, हा प्रश्न मला अपेक्षित नव्हता. ही सर रॅपिड फायरची मजा आहे. पुढचा प्रश्न आहे माझा, सर, जर तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ नसता तर काय असता? येस, नक्की मी बँकिंग लाईनला असतो. पण तुम्हाला सांगतो, मला कधी कधी डीप डाऊन वाटतं, कारण माझा ओरिजिनल स्वभाव हेल्प करायचा आहे आणि त्याच काही हेल्प करायची, कुठल्या दृष्टीने करायची, आणि मला हे शास्त्र सापडलं. आणि मग तेव्हा इन्कमचा म्हणजे इन्कम चांगला नसतानाही मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. म्हणजे वाईफशी म्हणजे बोलून डिसाईड करून. म्हणून मी म्हणतो की इन्कम आपल्या हातात नसतानाही मी मदत करावी किंवा ह्या नॉलेजचा लोकांना फायदा व्हावा किंवा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने मी या क्षेत्रात आलो. तर मला असं वाटतं हा डिवाईन प्लॅनच होता किंवा आहे की मी या क्षेत्रात यावं आणि कुठल्या ना कुठल्या मार्फत मी लोकांची सेवा करावं किंवा मदत करावी.
तर ती मी करतोय. क्या बात आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण सेवा करतच आहात, अनेक वर्षापासून करताय आणि पुढेही करत राहाल. एक असं लोकांच्या मनात असं असतं की वास्तुशास्त्रज्ञ खूप खर्चिक असतात. हे कितपत खरं आहे? जसं अर्थात मी यांची अजून कन्सल्टेशन फी विचारलेली नाही आहे, कारण ते पर्सनल गोष्ट आहे. जेव्हा ज्यांना कनेक्ट करायचं असेल तेव्हा केशव गावकरशी आपण नक्कीच कनेक्ट करू शकता. पण प्रश्न तोच आहे, सर हे खूप खर्चिक आहे का? नाही, कसं आहे माहिती आहे तुम्हाला की हा कोणताही कन्सल्टंट जेव्हा मी तुम्हाला थोडंसं वेगळं उत्तर देईल याच्यासाठी. जेव्हा पण तुम्ही कन्सल्टंट सिलेक्ट करताना तर त्याचा पहिला तर एक्सपिरियन्स बघा. त्याच्याकडे काही केस स्टडीज आहेत का बघा. त्यांच्या क्लायंटबरोबर बोला तुम्ही. आणि नुसतं पैसे आहेत म्हणून या क्षेत्रात येणारे लोक भरपूर आहेत. आज हे जे पसरलं आहे की भरपूर पैसे असतात, पैसे घेतात. ते हे माझ्या पण लक्षात आलं की काही कन्सल्टंट त्यांना जास्त व्यवस्थित नॉलेज नाही आहे, पण ते पैसे तेवढेच चार्ज करतात, जास्त चार्ज करतात. मी तर म्हणून पैसे घ्यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण त्या लेवलचे तुम्ही काम दिली, सर्व्हिस दिली रिझल्ट पाहिजे. आहे त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. आता जसं मी तुम्हाला मगाशीच एक माझी केस स्टडी सांगितली, ती सावंत नावाची फॅमिली. त्यांनी माझ्याकडे 3 ते 4 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, बरोबर आहे, सगळे रेमेडीज करणं, परीक्षणापासून. आणि त्यांना जे रिटर्न मिळाले ते 2,40,00,000. आता मला तुम्ही तो रेट ऑफ काय म्हणतात तो इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन ROI काढा ना तुम्ही. हां आहे. आता ह्या मला सांगतो निगम शहा नावाचे जे त्यांनीही तेवढेच इन्व्हेस्ट केलेले पैसे ते आपल्याकडं. आज त्यांनी 5 करोडचं शॉप घेतलंय, ते 1.25 करोडचं शॉप घेतलंय. आता बोरिवली स्टेशनला त्यांनी नुसतं ते जे मेंटेन करून जर पुढे रेंट नाही जरी दिलं तरी त्याला set आहे. किती पैसे येऊ शकतात. बरोबर. आणि ती रिटर्न बघा ना तुम्ही, 4, 4.5, 5 लाखावर त्यांना जे काही रिटर्न मिळाले ते बघा तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या कन्सल्टंटच्या चेक कराव्यात. मग मला असं वाटतं की जर समजा आणि ज्याला व्हॅल्यू कळाली ना त्याला काही हे नाही, म्हणजे व्हॅल्यू कळायला पाहिजे. किंवा नाही बाबा, जसं आपण बाकीच्या आज आपण LIC मध्ये इन्व्हेस्ट करतोय, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर सगळीकडे करतोय, आपल्याला व्हॅल्यू कळाली आहे त्याची. बरोबर. सेम तुम्हाला जर ह्या पैशाची किंवा ह्या इन्व्हेस्टमेंटची वास्तुशास्त्रामध्ये जे आपण मी ते इन्व्हेस्टमेंट द्यायला ज्या इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला व्हॅल्यू कळेल, कारण ही तुमच्यासाठी आहे, तुमच्या फॅमिलीसाठी आहे. जर तुम्ही फॅक्टरीमध्ये करत असाल, ऑफिसमध्ये करत असाल, सगळ्यांसाठी आहे आणि बिझनेससाठी. तर ते असं माझं खूप वेगळं उत्तर दिलेलं आहे, बट स्टील कारण त्यांचं काम आहे म्हणून ते असं डेफिनेटली बोलू शकतात, हक्काने बोलू शकतात. येस. एक अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. रंगांचा प्रभाव आयुष्यात पडतो का? डेफिनेटली पडतो. रंगांचा प्रभाव तुम्ही सिम्पल असा विचार करा ना की एखादी वास्तू डोळे बंद करून डोळ्यासमोर आणा की त्याला कलर नाही. आता आपण इथे बसलोय, यालाच तुम्ही इमॅजिन करा की इथे काहीच कलर नाही, असं काही वेगळाच, म्हणजे ब्राऊन आहे किंवा ब्लॅक आहे, रफ आहे, तर तुम्हाला कशी येईल. पण आज इकडे छानपैकी ब्लू कलर आणि क्रीम कलर वगैरे आहे, छान लाईटिंग आहे, मग लाईटचा पण एक कलर आहे, त्याच्यामुळे आपल्याला किती छान वाटतंय. सेम जेवढे पण कलर आहेत त्याच्यामध्ये स्पेशली मी तुम्हाला व्हाईट सांगेन. व्हाईट कलर जो आहे हा खूप त्या घर किंवा ऑफिसला छान एनर्जी देऊन जातो. त्यामुळे कलरचा खरंच प्रभाव पडतो, खूप प्रभाव पडतो. मेन तर मी तुम्हाला सांगतो की काय ॲज अ कन्सल्टंट, वास्तू कन्सल्टंट मी तुम्हाला सांगेन किंवा एनर्जी कन्सल्टंट म्हणा, मी तुम्हाला सांगेन की आपण जेव्हाही नॉर्मल आपली जेव्हा लाईफ चालू असतं त्या प्रत्येक वेळेला पूर्ण दिवसामध्ये आपल्याला काही चांगल्या न्यूजच मिळतात असं काही नाही आहे. कधी कधी आपल्याला मिळतं की अरे पेमेंट आलं नाही आलं, क्लायंट येणार होता नाही आला. अशा वेळेला जर तुमची कलर थेरपी किंवा कलर कॉम्बिनेशन चांगलं असेल तर त्याही याच्यामध्ये तशाही सिच्युएशनमध्ये तुम्हाला चांगलं राहायला हे सराउंडिंग असेल, मग ते कलरच्या रूपाने असेल, लाईटिंगच्या रूपाने असेल, हे तुम्हाला खूप चांगलं मदत करतं. तर त्यामुळे कलरचा प्रभाव डेफिनेटली पडतो आणि खूप पडतो. केशव सर, आमच्या श्रोत्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असला तर ते तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतात? येस, जसं मी तुम्हाला सांगितलं, वेबसाईट आहे आपली www.vastusiddhi.com.in, दोन्ही आहेत आपल्याकडे वेबसाईट. आणि माझा नंबर आहे 9819136823, हा माझा नंबर आहे. फेसबुकवर अकाउंट आहे आपलं, इन्स्टावर आहे, सगळीकडे आहे आपण. तर तुम्ही नक्की करू शकता. बोरिवलीला आपण ऑफिस टाईपच आपला सगळा सेटअप आहे, त्यामुळे बोरिवलीला भेटू शकतो आपण.
सगळं. त्यामुळे वास्तू संबंधित तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपण श्री केशव गावकर यांना नक्कीच संपर्क साधू शकता. नंबर त्यांनी सांगितलेलाच आहे. त्यांच्या वेबसाईटवर देखील आपण जाऊ शकता. अनेक आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतील अशी आशा करतो. वेळात वेळ काढून आपण आज इथे आलात आणि वास्तुशास्त्र या महान ग्रंथाबद्दल आपण आम्हाला इतकी छान माहिती दिली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खूप छान आनंद घेऊन येऊ हीच आमच्या पूर्ण रेडिओची टीम जी आहे संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू संदीप सर, तुमचं पण धन्यवाद. आचार्य 90 FM चॅनल तुमचंही धन्यवाद आणि सर्व श्रोतांचं पण मनपूर्वक आभार की तुम्ही मला छानपैकी ऐकणार आहात आणि ऐकणार आहात त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत राहा आपला फेवरेट रेडिओ स्टेशन ज्याचं नाव आहे आचार्य 90 FM. कीप लिसनिंग.